छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। पैठण एमआयडीसी मधल्या केमिकल कंपनीला ही आग लागली आहे। केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय। आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची सुद्धा माहिती मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये आग लागलेली आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आलेले आहेत। केमिकल कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। पैठण एमआयडीसी मधली ही केमिकल कंपनी आहे। या आगीदरम्यान केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची ही माहिती समोर येते। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। पैठण एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीला आग लागलेली आहे। मोहसिन शेख माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, केमिकल कंपनीला आग नेमकी कशी लागली? सध्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच तृप्ती, पैठण मधील ही सगळ्या घटना पैठण एमआयडीसी म्हणून संभाजीनगरमध्ये एक एमआयडीसी आहे, त्या ठिकाणी काही वेळापूर्वी ही आग लागलेली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते ती त्यानुसार ही केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार एक मोठा स्फोट झाला होता आणि त्यानंतर ही आग लागली। आणि आपण जर व्हिज्युअल मध्ये बघितलं तर आगीचे धूर देखील, लोंढे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आग जी आहे तर पसरत चाललेली असल्याचा देखील दावा केला जात आहे। आणि केमिकल कंपनी असल्यामुळे ही आग आणखी वाढत असल्याचं देखील बोललं जात आहे। आता घटनास्थळी अग्निशमक दलांचे बंब जे आहे तर ते पोहोचलेले आहे आणि त्यानुसार या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र ही आग दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यासाठी जे आहे तर मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे। घटनास्थळी पोलीस देखील पोहोचलेले आहे। आजूबाजूला देखील जे आहे तर केमिकलच्या अनेक टाक्या होत्या त्या देखील बाजूला करण्यात आलेल्या आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जी आहे तर मिळत आहे। मात्र या आगीवर अजूनही नियंत्रण मिळवलेलं नाही आणि ते प्रयत्न अग्निशमक दलाकडून सुरू आहे। निश्चित मोहसिन, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।